मिरजेत सेवा सदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशनचा 12वा वर्धापन दिन आणि वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न. येथील सेवा सदन हॉस्पिटलमध्ये सेवा सदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशनचा 12वा वर्धापन दिन आणि सन 2025-26च्या वार्षिक अहवालाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि जनकल्याणाच्या कार्याला समर्पित असणाऱ्या या सोहळ्याला सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची आणि ग्रामप्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थना गीताने झाली. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या गेल्या 12 वर्षाच्या सामाजिक प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी ग्रामीण भागात राबवलेले शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील विकास क्षेत्रातील उपक्रम तसेच निर्माण झालेल्या जनविश्वासाची सविस्तर माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन 2025-26च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या अहवालाचे वाचन डॉक्टर पद्मश्री चौगुले यांनी केले. यामध्ये वर्षभरातील आरोग्य शिबिरे, शैक्षणिक आणि ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला. ईश्वरजी रायण्णावर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि प्रसिद्ध समाजसेवक श्री ईश्वरजी रायण्णावर यांनी आपल्या प्रभावी आणि हृदयस्पर्शी भाषणात सेवा या विषयाचे महत्त्व अधोरेखित केले. स्वतःपासून सुरू होणारी सेवा कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी कारणीभूत ठरते. देश हमें देता है सब कुछ, हम भी कुछ देना सीखे या भावनेने प्रत्येकाने समाजासाठी निस्वार्थपणे काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या सोहळ्याला सांगली जिल्ह्यातील विविध गावांमधून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव योगेश पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर अमृता दाते, डॉक्टर साक्षी पाटील, सौरभ पाटील, अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मिरज.